Mark your present, everyone. Okay. So let's start now. तुम्हाला आठवत असेल लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट स्टँडर्ड साठी सेफ्टी ऑन रोड्स अँड रूल्स हा लेसन पाहिला होता. येस, डू यू रिमेंबर? येस रिद्धी, डू यू रिमेंबर? In the previous lecture we have learned this, right? So second standard साठी पण आज तोच लेसन आहे रिलेटेड टू दॅट बट सम इन ऍडव्हान्स फॉर्म. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. सेकंड स्टँडर्ड पे अटेन्शन ओव्हर हिअर व्हेरी क्लिअरली. Your lesson number 16, that is safety first. We need to be careful to avoid accidents and injuries. There are rules for safety everywhere on the road, at home and at school. We may get hurt if we do not follow this rule. बघा, रस्त्यावर किंवा कोणत्याही ठिकाणी वेअर यू आर गोइंग लाईक युअर स्कूल अँड ऑल कोणत्याही ठिकाणी ऍक्सिडेंट होऊ नये आणि आपल्याला होणाऱ्या इंजुरी पासून आपण वाचावं यासाठी आपण काय करत असतो. आपल्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. आपली सेफ्टी असावी, आपण स्वतः सेफ राहावं म्हणून. मग ते रूल जर आपण फॉलो केले तर वी विल बी सेफ. ओके, ऑन दी रोड. मग आता तुम्ही जेव्हा रस्त्यावर आहात तेव्हा तुम्हाला कोणते सेफ्टी रूल फॉलो करायचे आहेत. लेट्स रीड. रोड्स आर ऑलवेज बिझी प्लेसेस. रस्त्यांवर नेहमीच गर्दी असते. येस, देर आर मेनी व्हेकल्स मुव्हिंग ऑन दी रोड. वेगवेगळी वाहने रस्त्यांवर चालत असतात. वी मस्ट फॉलो द सेफ्टी रूल्स वाईल मुव्हिंग ऑन दी रोड. मग या रस्त्यावर जेव्हा आपण चालत आहोत तेव्हा आपण काही नियम पाळले पाहिजेत जेणेकरून आपण सेफ राहू. At road crossings, the traffic policemen control the movement of the traffic. We also see traffic lights at many roads crossing. बघा, तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावरून जाताना मे बी यू आर इन अ व्हेकल और वॉकिंग ऑन द रोड. तुम्ही रस्त्यावरून चालत असाल किंवा तुम्ही गाडीत जात असाल. तुम्ही पाहिलं असेल देर इज अ ट्रॅफिक पोलिसमॅन. सिग्नलवर ट्रॅफिक पोलिसमॅन असतो आणि हा ट्रॅफिक पोलिसमॅन काय करत असतो, गाड्यांची ट्रॅफिक कंट्रोल करत असतो. ओके, आणि तुम्ही सिग्नल पाहिलाय का? येस, हॅव यू सीन अ सिग्नल? सिग्नल पाहिलाय ना तुम्ही? ओके, बघ, द रूल्स ऑफ रोड सेफ्टी. मग या रोड सेफ्टीचे रूल्स काय आहेत ते पाहूया आपण. वॉक ओनली ऑन दी फुटपाथ. नेहमी चालताना आपण फुटपाथवरच चालायचं आहे. ऑलवेज क्रॉस दी रोड ॲट दी झेब्रा क्रॉसिंग्स अँड ओबे द ट्रॅफिक लाईट्स. बघा, जेव्हा तुम्हाला चालायचं असेल तेव्हा तुम्ही फुटपाथवर चालायचं आहे. ओके, नेहमी जर तुम्हाला क्रॉस करायचं आणि फुटपाथ जेव्हा जिथे रस्ता संपतो तिथे फुटपाथ नाहीये किंवा मग तुम्हाला रस्ता क्रॉस करावा लागणार आहे तेव्हा तुम्ही काय करायचं आहे. अशा वेळी रस्ता क्रॉस करताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करायचा आहे. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कलरचे पट्टे असतात असे. ओके, असे बघा, तुम्ही या चित्रात पाहू शकता. दिस इज कॉल्ड एज झेब्रा क्रॉसिंग. Next, if there are no zebra crossing, first look to the right, then left, and again right before crossing. मग अशा वेळी रस्त्यावर जेव्हा झेब्रा क्रॉसिंग नसेल तेव्हा पहिले एकदा उजव्या बाजूला पहा, डाव्या बाजूला पहा, परत एकदा उजव्या बाजूला पहा आणि त्यानंतरच तुम्ही तो रस्ता आणि इकडे सगळीकडे पाहताना खात्री करून घ्या की कोणत्याही प्रकारचं वाहन येत नाहीये ना, आणि जर कोणतीही गाडी येत नसेल तर त्यानंतर तुम्ही तो रस्ता क्रॉस करू शकता. ओके, गॉट क्लिअर? येस, समजलंय का इथपर्यंत? सेकंड स्टँडर्ड, फर्स्ट स्टँडर्ड? येस, ओके. नेवर प्ले ऑन द रोड. कधीही खेळताना रस्त्यावर खेळायचं नाही. बघा, ती मुलं रस्त्यावर खेळत आहेत, बॉल त्यांचा गेलाय पुढे
त्यामुळे ते तो बॉल आणण्यासाठी जात आहेत आणि मागून गाडी येत आहे. अशा वेळी काय होऊ शकतं, आपल्याला गाडीची धडक लागू शकते, आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारची सिरियस इंजुरी सुद्धा आपल्याला होऊ शकते. ओके. नेवर हाईड बिहाइंड व्हेइकल. तुम्ही लपाछुपी खेळताना, लपाछुपी खेळत असताना कधीही गाडीच्या मागे जाऊन लपायचं नाही. का लपायचं नाही सांगा, कोण सांगेल मला? वाय वी शुड नॉट हाईड बिहाइंड अ व्हेइकल? सांगा, मराठीत सांगितलं तरी चालेल. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही का गाडीच्या मागे का लपायचं नाही आपण? काय वाटतं सांगा? Why do you think that we should not hide behind a vehicle? Aisha? Tanishka? Why we आपण should जर not hide गाडी behind a vehicle? का आपण गाडीच्या Yes? मागे का आपण, कारण की ती गाडी आपल्याला ढकलू शकते. ओके. जर ती गाडी चालू झाली, ओके, तुम्ही गाडीच्या मागे लपलेला आहात आणि ती गाडी चालू झाली, तर तुम्ही लपलेला असणार आणि तुम्हाला समजणारच नाही. तुम्ही खेळात असणार, बरोबर? आणि मग ती गाडी अचानक चालू झाली तर त्याची तुम्हाला इजा होऊ शकते ना, तुम्हाला लागू शकतं, तुम्ही लांब फेकले जाऊ शकता, रस्त्यावर पडू शकता आणि त्याच्यामुळे that may harm you very badly, right? Okay, so you should not hide behind a vehicle. त्यामुळे आता याच्या पुढे जेव्हा लपाछुपी खेळणार असाल तेव्हा तुम्ही कधीही गाडीच्या मागे लपायचं नाही. येस? ऐकणार ना सगळे? लपणार का आता गाडीच्या मागे कोण सांगा? नो. ओके, गुड. बघा आता नेक्स्ट. डू नॉट गेट और गेट ऑफ अ गेट ऑन और गेट ऑफ अ मूव्हिंग व्हेइकल. बघा इथे बघा चित्रात काय दाखवलं आहे. तो मुलगा काय करतोय, त्याला स्कूलसाठी खूप लेट झालाय. तुमच्यापैकी काही जण स्कूल बसने किंवा व्हॅनने सुद्धा स्कूलला जात असतील ना, मग त्या मुलाला पण तुमच्यासारखा एक दिवस खूप लेट झाला आणि तो काय करतोय, बस चालली आहे आणि तो त्याच्यामध्ये त्या चालत्या बसमध्ये धावत धावत चढण्याचा प्रयत्न करतोय. मग जर असं केलं तर काय होऊ शकतं सांगा मला? इफ वी डू सच स्टुपिडिटी व्हॉट विल हॅपन सांगा? जर आपण असा मूर्खपणा केला तर काय होईल आपल्यासोबत? येस, कोण सांगणार? रिद्धी, what will happen if we do such thing? येस, ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला सिरियस इंजुरी सुद्धा होऊ शकते, राईट? सो वी शुड नॉट डू दॅट. चालत्या बसमधनं उतरायचं सुद्धा नाही आणि चालत्या बसमध्ये चढायचं सुद्धा नाही. उतरताना काय होऊ शकतं, उतरताना ऑलरेडी आपली आपल्या बॉडीला, जसं तुमची बस पुढे जात असते तशीच आपली बॉडी पण मूव्ह करत असते. तुम्हाला असंच वाटेल उतरताना की आपण बसमधूनच पुढे चाललोय, त्यामुळे तुमचा पाय नीट रस्त्यावर पडणार नाही आणि तुम्ही पाय घसरून खाली पडू शकता. ओके, सो कधीही धावत्या गाडीत चढायचं नाही किंवा धावत्या गाडीतून उतरायचं नाही. डू नॉट लीन आउट ऑफ अ मुव्हिंग व्हेइकल. कधीही अशा प्रकारे बसमधून किंवा कोणत्याही प्रकारच्या गाडीतून हात बाहेर काढायचे नाही. तुम्ही सुद्धा डोकं पण बाहेर काढायचं नाही. स्टँडिंग ऑन द फुटबोर्ड ऑफ अ बस इज नॉट सेफ. हा आहे आपल्या बसचा फुटबोर्ड, ज्या पायऱ्या असतात ना चढायला, मग त्याच्यावर पण कधीच उभं राहायचं नाही. तिथे तुम्हाला पकडायला काहीच चान्स नसतो आणि त्यामुळे तुम्ही पाय घसरून खाली पडू शकता. ओके, सो डोंट डू दॅट. ओके. माय लिंक इज राईट टुडे. बरोबर. तुम्ही सगळे व्हॉट्सअप वरनं जॉईन झाला आहात ना, व्हॉट्सअपच्या मेसेज वरून? येस, येस. ओके, okay, Aisha have joined from that meet. Okay. व्हॉट्सअपच्या लिंक वरून कोण कोण जॉईन झालाय? ओके, Kanishka have. Okay, fine. So very few.
येस, व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर देअर, म्हणून मला वाटलं लास्ट टाइम जसा प्रॉब्लेम झाला तसा झालाय की काय. ओके, चला बघा. आता हे आपण सगळं पाहिलं रोड सेफ्टी बद्दल. ओके, जेव्हा तुम्ही रस्त्यावर आहात तेव्हा कोणत्या प्रकारे तुम्ही सेफ राहायला पाहिजे, कशा प्रकारे स्वतःला सेफ ठेवलं पाहिजे ते आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत तुमच्या घरातील सेफ्टी बद्दल. घरात पण कशा प्रकारे तुम्ही स्वतःला सेफ ठेवू शकता पहा, आणि कोणत्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो बघा. वी शुड कीप अवे फ्रॉम द गॅस स्टोव. नेहमी गॅस पासून लांब राहायचं आहे. कोणत्याही प्रकारे गॅसला हात लावायला जायचं नाही. जेव्हा आई सोबत असेल तेव्हाच तशा प्रकारची कामे करायची आहेत, फक्त आईला मदत करताना. ओके, we should keep away from any loose wires or sockets as we may get an electric shock. तुम्ही पाहिलं असेल कधी कधी आपल्या घराच्या बाहेर किंवा जिथे इलेक्ट्रिक बोर्ड आहे तिथे इलेक्ट्रिक बोर्डला कधी कधी वायर लूज झालेली असते. मग त्या वायरला हात लावायचा नाही. कोणतंही इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट असेल लाईक युअर like the straightener or the iron, इस्त्री वगैरे, तुमची वॉशिंग मशीन, फ्रीज, या इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट्सला हात लावायला जायचं नाही. दे कॅन गिव्ह यू अ स्ट्रॉंग करंट. त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. We should not touch any electric switches or plugs with wet hands. Always wipe your hands dry before using them. पण आता तुम्हाला एखादी गोष्ट करायचंच आहे. जर तुम्हाला फॅन लावायचा आहे, लाईट लावायची आहे, तर अशा प्रकारच्या स्विचला हात लावताना कधीही ओल्या हातांचा वापर करायचा नाही. तुमचे हात नेहमी स्वच्छ, पुसलेले आणि कोरडेच असायला हवे. जर तुमच्या हाताला थोडे जरी पाणी असेल, ओले असतील हात, तर हे या इलेक्ट्रिक स्विचेस मधून करंट लागू शकतो. ओके, वी शुड नॉट यूज मॅचेस, सीझर्स, knives and other sharp tools in the absence of elders. जर तुमच्यासोबत कोणी मोठं नाहीये तर मॅच बॉक्स, माचीस, कैची, सुरी आणि कोणत्याही प्रकारचे शार्प टूल्स वापरायचे नाहीत. असे खेळ करायचे नाही. बघा, तो मुलगा फॅन मध्ये हात घालतोय, त्याचं बोट तुटू शकतं. ओके, डू नॉट डू लाईक दॅट. कोणत्याही प्रकारचे असे पराक्रम करायचे नाही. या मुलाने हात कापून घेतला आहे ब्लेडने, या मुलाने माचीसने हात भाजून घेतला आहे. सो डू नॉट डू सच थिंग्स. ओके, आता हे झाली तुमची घरातली सेफ्टी. घरात कोणकोणत्या गोष्टींबद्दल तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही नाही केल्या पाहिजे, समजलं सगळ्यांना? सेफ्टी ॲट होम. येस, what should you or what should you not do at your home? Understood everyone? सांगा मला, घरात असताना कोणकोणती काळजी घ्याल ते समजलंय का? ओके, चला आता ॲट स्कूल. आता सगळ्यांचे स्कूल चालू होत आहेत ना? युअर स्कूल्स आर ऑल्सो स्टार्टिंग फ्रॉम 1st of December. येस, ओके. मग आता स्कूलमध्ये कोणती काळजी घ्यायची पहा. वी शुड नॉट रन अराउंड और पुश एनीवन इन द क्लासरूम. शाळेत वर्गात असताना बेंचेस असतात आणि या बेंचेसच्या मध्ये खूपच कमी जागा असते. त्यामुळे तिथे पळायचं नाही आणि कोणालाही अशा प्रकारे ढकलून द्यायचं नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इंजुरी होऊ शकते. समवन माइट गेट हिट अगेन्स्ट द डेस्क और बेंचेस अँड हर्ट देमसेल्फ. जर तुम्ही पळत असाल अशा डेस्कच्या मधून किंवा कोणाला तरी ढकलत असाल, तर पडणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असो किंवा मुलगी, डेस्क किंवा बेंच जर लागला तर ते खूप जास्त इंज्युअर होऊ शकतात. डोक्याला वगैरे इंजुरी झाली तर ते खूप हार्मफुल होऊ शकतं. ओके ना, वी मस्ट ऑलवेज वॉक इन अ सिंगल लाईन while going up or down the stairs. आता तुमचं जर क्लासरूम वरती असेल तर तुम्हाला स्टेअर चढून वरती जावं लागणार. मग उतरताना पण तिथून स्टेअर उतरूनच यावं लागणार. मग अशा वेळी काय करायचं आहे, एक सिंगल लाईन फॉर्म करायची. बघा, ती मुले कशी सिंगल लाईन मध्ये चालली आहेत. त्यामुळे कोणीही एकमेकांना धक्का न देता, एकमेकांना न पाडता अशा सिंगल लाईन मध्ये क्लासरूम मध्ये जायचं आहे. If we get hurt, we must at once inform our elder or the teachers. They will give us first aid and call the doctor if necessary.
आणि स्कूलमध्ये असताना काहीही करून जर तुम्हाला लागलं, तुम्ही ग्राउंडवर खेळताना पडला, कोणत्याही प्रकारची इंजुरी झाली तर तुमच्या पेक्षा मोठ्यांना किंवा तुमच्या टीचर्सला लगेच कळवायचं आहे. जर तुम्हाला जास्त लागलं असेल आणि डॉक्टरांची गरज असेल, डॉक्टरांना बोलवावं लागणार असेल, तर तुमचे टीचर्स डॉक्टरांना बोलवून तुम्हाला फर्स्ट एड ट्रीटमेंट देऊ शकतात. ओके. जर तुम्हाला डॉक्टरची गरज नसेल तर तुम्हाला फर्स्ट एड ट्रीटमेंट स्कूलमध्ये फर्स्ट एड बॉक्स असतो, त्यातून लाईक बँडेड लावणे किंवा जर दुखत असेल तर काही लावणे, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. पण जर डॉक्टरांची गरज असेल तर तुमचे टीचर्स डॉक्टरांना सुद्धा बोलवू शकतात. मग आपण काय काय लक्षात ठेवायचं आहे? वी नीड टू बी केअरफुल टू अवॉइड ऍक्सिडेंट्स अँड इंजुरीज. आपण कोणत्याही प्रकारचे ऍक्सिडेंट आणि इंजुरी होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली पाहिजे. वी मस्ट फॉलो सेफ्टी रूल्स एव्हरीवेअर, ऑन रोड, ॲट स्कूल, ॲट होम. जे सेफ्टी रूल आपण शिकलोय ते रूल आपण रस्त्यावर असताना, घरात असताना, स्कूलमध्ये असताना सगळीकडे फॉलो करायला पाहिजेत. करणार ना फॉलो सगळे? येस, एव्हरीवन विल फॉलो? ओके. कलर द बॉक्स ग्रीन इफ सेफ, कलर द बॉक्स रेड इफ अनसेफ. आता तुम्ही डायरेक्टली माईक ऑन करून मला सांगा हा, सेफ असेल किंवा अनसेफ असेल तर सांगा. बघा, ती मुलगी काहीतरी गरम उतरवत आहे गॅस वरून आणि त्या मुलाने त्या गरम भांड्यात बॉल फेकला आहे. दिस मे बी सेफ और अनसेफ? Unsafe. Yes, yes. All these are walking, keeping distance and in a row. This is safe or unsafe? Safe. And this boy is putting a sharp object inside his ear. This is safe or Unsafe. unsafe? Unsafe. Unsafe. Very good. आता question and answer. Why should we follow safety rules? आपण सेफ्टी रूल्स का फॉलो करायला पाहिजे? Yes. To avoid accident and injuries. We should follow safety rules to avoid accidents and injuries. Understood? चला कोण बोलून दाखवणार? We should follow safety rules to avoid accidents and injuries. चला कोण बोलून दाखवणार? Why should we follow safety rules? Yes, Aisha? We need to Follow follow hmm, carefully safety to rules safety rules to avoid to avoid accidents accident hmm, and hmm, injuries. injuries. Yes, good. Riddhi? You should follow Hmm, safety rules injury to avoid to avoid avoid accidents accident and and injuries. Yes, good. Okay, so first answer is we should follow safety rules to avoid accidents and injuries. Next, what will happen if we touch loose wires? जर तुम्ही लूज वायरला टच केला तर what will happen? Yes, जिज्ञासा? shock लागू shock लागल. We may get electric shock. Okay, if we touch loose wire, we may get electric shock. Whom should we inform if we get hurt? जर आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली तर आपण कोणाला सांगितलं पाहिजे? Whom should we inform? Yes, Kanishka?
Teacher. We should inform to our elder and teacher. Okay. Who controls the traffic on the roads? Who controls the traffic on the roads? Yes, Aisha. Traffic Havaldar. Traffic policeman. Okay. Next. Fill in the blank. We should cross the road only at the dash dash. We should cross the road only at the dash dash. Kanishka. Zebra crossing. Zebra crossing. Yes. We should not dash dash in the classroom. We should not dash dash in the classroom. Yes, Aisha. Run around and Hmm. push Yes. anyone. Yes. Run around and push anyone in the classroom. We must always walk in a dash dash while going up or down the stairs. Yes, Aisha. Single line. Single line. Good. We should not try to get on a dash dash vehicle. कोणत्या गाडीत चढायचं नाही? Which vehicle we should not get to move on? Yes, Kanishka. Bus. Moving vehicle. कोणत्याही चालू गाडीत चढायचं नाही. ओके. बघा. A fireman or traffic police controls the movement of traffic on the road. कोण करतं? Fireman की traffic policeman? आयशा. Traffic policeman. ओके. मग फायरमॅनला तुम्ही क्रॉस करायचं आहे. ऑलवेज और नेवर प्ले ऑन दी रोड रिद्धी. ऑलवेज और नेवर. Never. येस. नेवर प्ले ऑन दी रोड. ऑलवेज ला तुम्ही क्रॉस करायचं आहे. ब्लेड्स और बॉल्स आर सेफ फॉर चिल्ड्रन. काय सेफ असतं लहान मुलांसाठी? बॉल्स की ब्लेड्स? ममता तू सांग. बॉल सेफ असतात की ब्लेड? लहान मुलांनी काय घेतलं पाहिजे याच्यातलं? बॉल की ब्लेड? Ball. येस. गुड. मग तुम्ही ब्लेडला क्रॉस आउट करायचं आहे. वी शुड नॉट स्विच ऑन द फॅन विथ वेट और ड्राय हँड्स. येस आयशा. Wait. Wet hand. Yes. We should not put on the fan with wet hands. Okay. मग आता तुम्ही काय करायचं आहे? Okay, we will do it later on. Writing part, let it be. Writing part तुम्ही homework ला करा. मग सेकंड स्टँडर्ड तुम्हाला लेसन समजलाय का? सेकंड स्टँडर्ड. Have you understood your lesson? Just put on your mic and tell me. Yes. Yes, teacher. Okay, good. Now first standard. Okay. Okay, first standard, your chapter number 18, that is plants around us. Okay. हा पण लेसन आपण सेकंड स्टँडर्ड साठी पाहिला आहे. सो इट विल बी व्हेरी इझी टू गेट इट अंडरस्टँड बाय यू. ओके. सी. लेट अस गो टू द गार्डन. व्हॉट डू वी सी? बघा, तुम्ही गार्डन मध्ये गेल्यावर तुम्हाला काय काय पाहायला मिळतं सांगा मला. रिद्धी सांग. व्हॉट डू यू सी इन द गार्डन? Plant. येस. Say it again, beta. Plant झोपाळा. Yes, plant, swing. Yes. So we may get to see many types of plant. आपल्याला आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पाहायला मिळतात. काही झाडं खूप छोटी असतात. That we can plant it in a pot. Yes. आपण छोट्याशा कुंडीत सुद्धा ती झाडे लावू शकतो. आणि काही झाडे एवढी मोठी असतात की त्याला आपल्या घरासमोरची जागा पण पुरत नाही. Yes. So we see different types of plant around us. Some plants are big, some plants are small.
सम प्लांट्स आर व्हेरी स्मॉल. बघा, काही झाडं खूप मोठी असतात, लाईक अ बनियन ट्री. बनियन ट्री इज व्हेरी बिग, राईट? वडाचं झाड खूप मोठं असतं की नाही? त्या उलट गुलाबाचं झाड त्याच्यापेक्षा लहान असतं. आणि आपला छोटं छोटं गवत हे तर त्या गुलाबाच्या झाडापेक्षा पण लहान असतं, बरोबर? जिज्ञासा, प्लीज पुट ऑफ युअर माइक. that rose like plant is called as shrub. Okay, shrub. त्याला shrub म्हणजे झुडूप असं म्हणायचं. बघा, some plants are weak, they cannot stand on their own, they are called climber, they need support to climb up. ही आहे वेल. ओके, ही आहे वेल. वेल काय करते? तुम्ही वेली पाहिल्यात का? भोपळ्याची वेल असते, काकडीची वेल असते, त्यानंतर द्राक्षांची वेल असते, मनी प्लांट असतं, ती पण एक प्रकारची वेल आहे. इट इज अ काइंड ऑफ क्लाइंबर. येस, हॅव यू सीन? नो? ओके. तर वेल वेल काय करते? वेलीची जी स्टेम असते ती एकदम खूपच वीक असते, लगेच तुटते. त्यामुळे तिला स्वतःला असं, आणि ती खूप लांब लांब वाढत जाते. त्यामुळे लाईक युअर पम्पकिन अँड ऑल यांच्या पण वेली असतात. मग पम्पकिन सारखं एवढं मोठं फ्रूट आलं तर ती वेल तुटूनच जाईल. म्हणून काय होतं, या वेलींना सपोर्ट या वेली काय करतात, कशाचा पण सपोर्ट घेतात. ओके, काही प्लांट स्वतः स्टँड होऊ शकत नाही, त्यांना कुठल्या तरी गोष्टीचा सपोर्ट लागतो. त्या प्लांट्सला आपण काय म्हणायचं? क्लाइंबर. ओके, दे नीड सपोर्ट टू क्लाइंब अप. त्यांना वर चढण्यासाठी क्लाइंबरची एखाद्या सपोर्टची गरज असते. सम प्लांट्स हॅव थॉर्न्स. थॉर्न्स आर शार्प अँड प्रिकस. बघा, निवडुंग, लिंबू म्हणजे कॅक्टस, लेमन, रोज यासारख्या प्लांट्सला काटे असतात. पाहिलेत का तुम्ही झाडाचे काटे? येस. No, मी रोजचे काटे पाहिलेत. Yes. So they can very badly prick us. ते जर आपल्या हाताला टोचले, बोटाला वगैरे, तर आपल्या बोटातून रक्त येऊ शकतं. एवढे बॅडली ते आपल्याला टोचतात. सो वी शुड टेक केअर ऑफ दॅट. ओके, या शार्प थॉर्न पासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट हॅज अ स्पेशल नेम. जसे तुम्हाला ऑर्गन आहेत ना, तुम्हाला ऑर्गन सिस्टीम आहे ना, तुम्हाला वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत, आईज, नोज, माउथ, हँड्स, लेग्स, स्टमक अँड ऑल. हे सगळे बॉडी, आपल्याला जसे बॉडी पार्ट्स आहेत ना, तसे या प्लांटला सुद्धा बॉडी पार्ट असतात. आणि त्या प्रत्येकाला काहीतरी स्पेशल नाव आहे. बघूया आपण. रूट, stem, leaves, flowers and fruits are the different parts of a plant. एखाद्या प्लांटला leaves, flowers, fruits, stem आणि roots असे काही पार्ट असतात. ओके, the roots mostly grow below the ground. मग प्लांटचे रूट कुठे ग्रो होतात? मातीच्या खाली. The stem grows above the ground. It grows towards sunlight. आणि ही आहे स्टेम. बघा, इथे पाहू शकता तुम्ही STEM स्टेम लिहिलेलं आहे. ही स्टेम आहे, ग्राउंडच्या वर ग्रो होते आणि ती सनलाइट, तिला सूर्यप्रकाश हवा असतो ग्रो होण्यासाठी, आणि जिथे सनलाइट मिळते त्याच दिशेने ती ग्रो होते. स्टेम बेअर्स लीव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स. मग झाडाला येणारी पाने, फुले, फळे ही सगळी या स्टेमलाच येत असतात. मोस्ट प्लांट्स हॅव, ओके जस्ट अ सेकंड. आपण एक पिक्चर काढू नंतर या प्लांटचं. ओके, बघा, मोस्ट प्लांट्स हॅव लीव्स. द लीव्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज. बहुतांश प्रत्येक झाडाला पाने असतात आणि ही पाने वेगवेगळ्या शेपची आणि साईजची असतात. काही पाने खूप मोठी असतात, लाईक केळ्याचं पान. येस. आणि काही पाने खूप छोटी असतात, लाईक गुलाबाचं पान. ओके, फ्लावर्स आर ऑफ डिफरंट कलर्स अँड शेप्स. आणि झाडाला येणारी फुलं पण वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या आकाराची असतात. सम फ्लावर्स हॅव स्वीट स्मेल. काही फुलांचा सुगंध एकदम गोड असतो. Plants are our friends. They give us many useful things. We cannot live without plant. मग आपल्याला प्लांट करून काय काय मिळतं सांगा मला. सांगा, कोण सांगणार? आता आपण प्लांटची एवढी इन्फॉर्मेशन घेतली, मग या प्लांट कडून आपल्याला काय काय मिळतं? कनिष्का, what do we get Fruit, from plants? fruits and vegetables.
व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? व्हॉट डू वी गेट फ्रॉम प्लांट? येस जिज्ञासा. Fruits, vegetables, flowers, येस. रिद्धी. medicine, food, flower. व्हेरी गुड. सी. Plants gives us many useful things like grains. धान्य खातो ना आपण, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, हे सगळं धान्य आपल्याला प्लांट्स कडूनच मिळतं. Fruits, we eat many types of fruits like apple, grapes, oranges, mangoes, bananas, हे पण आपल्याला प्लांट्स कडून मिळतात. Then we like to eat vegetables like brinjal, onion, potato, cauliflower, tomato, peas, okay, capsicum. These all also we get from plants only. Then cotton and all. This also given by plant. Medicines like your bitter gourd, then tulsi, yes, chandan, then ginger. These are medicinal property आणि हे medicinal property असलेले गोष्टी पण आपल्याला प्लांट्स कडूनच मिळतात. फ्लावर्स, we like flowers for decoration, for offering to god. Yes, so these flowers also we get from plants only. Yes, so what we have to remember, plants are of different types. Every part of plant has a special name. Plants gives us many useful things. We cannot live without plants. Chala, question answer time. Name 3 trees you see in your neighborhood. चला सगळ्यांनी मला तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या 3 ट्रीजची नावं सांगायची आहेत. चला 3 झाडांची नावे. रिद्धी, we will start with first standard. रिद्धी सांग. 3 trees around you. Mango tree, banana tree, Hmm. jackfruit tree. Yes, very good. ममता तू सांग तुझ्या आजूबाजूला दिसणारी 3 झाडे. Mango, हम्म. येस, अजून अजून काय काय सांग ममता. banana, येस. वन मोर, अजून एक. apple, ऍपल. ऍपलचं झाड आहे तुमच्या इथे. ओके फाईन. अजून कोण सांगणार? ओके, वन बाय वन एव्हरी वन. जिज्ञासा यू टेल. mango plant, coconut plant, jamun येस. plant. ओके. आयशा. ओके Yes, फाईन. teacher. येस Guava, आयश. plant, mango plant, and coconut plant. गुड. कनिष्का. Yes, mango plant, custard apple plant, papaya plant. गुड. पियुष. पियुष तू सांग काय कोणकोणती झाडं आहेत तुझ्या बाजूला. Papaya, हम्म. अजून. custard apple, हम्म. पियुष. mango, येस, पियुष तू मराठी मीडियम मधून आहे की इंग्लिश मीडियम? Marathi. मराठी मीडियम दुसरीला ना? हाँ. ओके, माईक बंद कर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे नेम 3 थिंग्स वी गेट फ्रॉम प्लांट. प्लांट पासून मिळणाऱ्या 3 गोष्टींची नावे सांगायची आहेत तुम्ही मला आता. ओके रिद्धी. 3 थिंग्स वी गेट फ्रॉम प्लांट. Food, flower, medicine. येस, गुड. ममता, काय मिळतं आपल्याला झाडांपासून? 3 गोष्टींची नावं सांग, मी आता शिकवले त्याच्यातून. येस ममता. ओके आयशा.
Fruit, vegetables, And one more. cotton. Okay. Jignasa. Fruits, vegetable and medicine. Yes. Kanishka. Fruit, vegetables and flowers. Yes. Piyush. पीयूष तू सांग काय काय भेटतं आपल्याला प्लांट्स पासून. We also get grains, right? Grains, flowers, vegetables. Next is name 3 small plants found in your school garden. तुमच्या स्कूल गार्डन मध्ये असणारे छोटे छोटे 3 प्लांटची नावे सांगा. सांगा. एनी 3 प्लांट यू कॅन टेल मी. नो नीड की तुमच्या स्कूलच्या ग्राउंड मध्येच असले पाहिजे. छोटा प्लांट, छोटा, लाईक युअर रोज अँड ऑल. सांगा. ये कोण सांगणार? रेज युअर हँड. कनिष्का. Rose, हम्म. sunflower हम्म. and Tomato and brinjals are also small, na? Yes. Okay. tomato. Okay. Riddhi. Yours Fogla Johnson name. Yes. अजून कोण सांगणार? आयशा. Mango, Small plant I am asking hibiscus, बेटा. Small plant. hibiscus, हम्म. rose tree, हम्म. tulips. Yes. Name 3 vegetable. सगळ्यांनी 3 व्हेजिटेबलची नावं सांगायची आहेत. रिद्धी. Potato, tomato, palak. ओके. ममता. 3 व्हेजिटेबल्सची नावं सांग मला. Kanda, ऑनियन बोलायचं बेटा. ऑनियन. onion, अजून. टोमॅटो. tomato, अजून. तू मराठीतून सांग, मी काय बोलायचं सांगते तुला. सांग मराठीतून अजून एक भाजीचं नाव. भाजीचं नाव सांग. कोथिंबीर. ओके. कोरिएंडर. गुड. माईक बंद कर. नेक्स्ट इज जिज्ञासा. येस. व्हेजिटेबल्स. 3 व्हेजिटेबल्स. Onion, cucumber and onion. Tomato. ओके. आयशा. Tomato, brinjal, potato. गुड. कनिष्का. Yes. Tomato, brinjal, potato. येस. देन पीयूष. Tomato, potato, carrot. येस. हिअर मॅच द कॉलम्स. ओके. रूट, स्टेम, फ्लावर, लीफ आणि फ्रूट मॅच कराल ना तुम्ही. हे रूट किती नंबरवर आहे रिद्धी सांग. वेअर इज अ रूट? 5. नो. 4. जिज्ञासा, वेअर इज स्टेम? 5. Aisha, where is flower? Which position flower is there, Kanishka? Third. Third. Flower. First. Leaf. Leaf कोणत्या पोझिशनला आहे? Third. Yes. And fruit? 2. Second. Okay, good. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपण एक प्लांट काढूया
आणि त्याचे सगळे पार्ट काढायचे आहेत सगळ्यांनी, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टँडर्ड. चला ड्रॉ अलॉंग विथ मी. टीचर सेकंड स्टँडर्ड. सगळे सगळे सेकंड स्टँडर्डच आहे हे. सेकंड स्टँडर्ड इज ऑल्सो गोइंग टू राईट और ड्रॉ. ओके, कारण तुम्हाला सुद्धा हे हेल्पफुल आहे. एकाच शेपची पानं काढा. अँड नेम देम. ओके, त्यांना नावं द्यायची आहेत तुम्हाला. दिस इज रूट. दिस इज फ्रूट. फ्लावर. लीफ. and this is stem. चला झाल्यावर मला माइक ऑन करून सांगायचंय. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड. When you get completed, please let me know. Okay. Teacher Kanishka completed. Okay. You can also color your flower and fruit, Kanishka. Okay. You can color your flower and fruits. Okay. Teacher, Yes. माझ्याकडे कलर नाही आहेत. Okay. Fine. It's okay. Whoever are having colors can color flower and that your fruit. Okay. फ्लावर अँड फ्रूटला कलर करू शकता तुम्ही जर तुमच्याकडे कलर्स आहेत. इफ नो कलर्स आर देअर, इट्स परफेक्टली फाईन. Make it fast. You have to show me your book before leaving. टीचर आयुष्याचं ना कंप्लीट.
Teacher, it is completed. Teacher, Aisha is ओके completed. ओके ऑल आर डन. सगळ्यांचं झालं का मग? जिज्ञासा, हॅव यू कम्प्लीटेड? Not जिज्ञासा, teacher, not completed. पीयूष डन? ममता, Mamta completed. ओके गुड. जिज्ञासा, मेक इट फास्ट. Teacher, complete. ओके. Jignasa has done. Jignasa, now you have done. Teacher. Yes or no? Yes, Jignasa, please tell me. Teacher, drawing करायची राहिली. Coloring. Yes, teacher. Okay, it's fine. Aisha, show me your book. Yes, Aisha, show me the book fast. Riddhi, Riddhi, you show me the book. Very nice. Good. Mamta, book दाखव बेटा. Very good. Very nice. बंद कर. Good. अजून पीयूष. Piyush, show me the book. Yes, Piyush. Okay, Kanishka. You show me the book. Okay, good. Jignasa, will you show me the book? Aisha, Yes, teacher. now you are ready? Okay, show. Very good. Very nicely drawn. Thank you, teacher. Yes, welcome. Then Jignasa completed now. फक्त तूच राहिली आहेस बघ, पटकन कर. Yes? बुक दाखवणार? Okay, show me. Very good. Okay, you can put off. So, have you understood आपण जे जे काही शिकलो सेकंड स्टँडर्ड स्पेशली तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर लिहिता येतील ना? Yes, teacher. होमवर्क साठी नक्की क्वेश्चनचे आन्सर्स लिहिता येतील. जर नाही आले तर ते क्वेश्चन तसेच लिहा आणि उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगेन आन्सर्स. ओके Okay, teacher. ओके. नाव यू कॅन लीव. बाय बाय. Bye, teacher. बाय. Thank you, teacher. Bye, teacher. वेलकम. Bye, बाय. teacher. बाय बाय. Thank you, bye, teacher. बाय बाय. Bye, teacher. Thank you, teacher. बाय बाय. वेलकम.